गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल डॅड अँड सन फिटनेस. माझा हा फर्स्ट लॉंग व्हिडिओ आहे. 10 मिनिटाचा व्हिडिओ होईल मॅक्स. माझ्याकडे फक्त या 2 विटा आहेत आणि 2 डंबेल आहेत. या 2 विटा आणि 2 डंबेलवरच फुल बॉडी वर्कआउट घरीच कसा करायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आपल्या भावाला फॉलो करून घ्या. कंटिन्यू राहा. मित्रांनो, तुमच्याकडे जे काही तुमच्याकडे इक्विपमेंट असेल ते तुमच्या आधी काढून घ्यायचे. जसं की माझ्याकडे आता हा, मी रात्री झोपण्यासाठी मी इथंच झोपलेलो होतो, त्यामुळं इथंच माझा सगळा सेट आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. हे सगळे इक्विपमेंट काढून घ्यायचे. माझ्याकडे हे 2 डंबेल, 1 रोप जम्प आणि 2 विटा हे आहेत. यानंतर सुरू करायचं आहे वॉर्मअप एक्सरसाइज. आता वॉर्मअप एक्सरसाइजमध्ये मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला जम्पिंग जॅक्स करून घ्यायचे किंवा मग असंही अल्टरनेट लेगला टच करायचं. असं कुठल्याही गोष्टीचा सपोर्ट घेऊन हायनीज मारायचे थोडेसे. त्यानंतर असा भिंतीचा सपोर्ट घ्यायचा. भिंतीचा सपोर्ट घेऊन पहिल्यांदा जे मारलं आपण त्याने लेगचा थोडासा वॉर्मअप होतो. ह्या याने तुमच्या बायसेपचा वॉर्मअप होतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हेवी वर्कआउट करायला जाता त्याच्या आधी थोडासा बायसेपला पण टच मिळतो, थोडंसं वॉर्म होती बॉडी. असे थोडे थोडे करायचे सुरुवातीला. त्यानंतर मित्रांनो घेतो मी स्किपिंग रोप. हा स्किपिंग रोप याच्यावरती मी कायम व्हिडिओ बनवत असतो. या स्किपिंग रोपचा खूप उपयोग आहे. तर मी स्किपिंग मारून घेतो, तुम्हाला थोडे दाखवतो. माझा व्हिडिओ खूपच लॉंग होईल. आहेत तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार सुरुवातीला तेवढेच मारा. त्यानंतर हा रोप जंप असा पकडायचा, असा, आणि ह्यामुळे तुमचा ॲपचा पोटाचा वर्कआउट कव्हर होतो, पोट कमी होतं. दहा 5-5, 20-20, 10-10, 15-15 असे सेट ह्याचे मारायचे. तुमची कॅपॅसिटी बघायची मित्रांनो. उगाच असं व्हिडिओमध्ये कमेंट नका करत जाऊ की किती सेट मारू, काय करू. मी कायम वर्कआउट करतो म्हणून मला ते काय वाटत नाही, पण तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो जास्त. ओके, हे झाले स्किपिंगचे वर्कआउट. त्यानंतर आता पुढचे वर्कआउट दाखवतो तुम्हाला मी. त्यानंतर मित्रांनो मी घेतो विटा. ह्या विटा पण खूप बेनिफिट करतात. कारण काय माहिती आहे का, तुम्ही आता माझ्याकडे 7.5 किलोचा डंबेल आहे. तो जरा थोडा हेवी आहे आणि ह्या हलके आहेत. म्हणजे तुमची बॉडी अजून स्ट्रॉंग वेटकडे गेल्यास जाण्यायोग्य झालेली नाही. म्हणून मी सुरुवातीला विटा घेऊन सुरुवातीला असं बायसेप मारतो. 10-20चे सेट तुम्ही मारा. लेडीज असेल तर हा वर्कआउट खूप मस्त आहे, कारण हे 2-2.5 किलोचं आहे. त्यानंतर मी असे शोल्डरसाठीचा वर्कआउट करून घेतो. शोल्डरसाठी पण तुम्ही विटाच प्रेफर करा, कारण विट ही हलकी असते आणि डंबेल जड असतं. तर शोल्डरसाठी तर मी कधीच डंबेलने वर्कआउट मारत नाही, कारण ह्या साईडला तुमच्या शोल्डर पेन वगैरे होऊ शकतो म्हणून. त्यानंतर परत शोल्डरसाठीच आहे हा पण. त्यानंतर परत ट्रायसेपसाठी मी असा बेंड होतो. त्यानंतर लेग्ससाठी मित्रांनो मी असं, म्हणजे ह्या विटांनी पण तुमचा एक प्रकारे बॉडीचा वॉर्मअपच होऊन जातो. ओके, लेडीजसाठी खूप बेनिफिशियल आहे हे. लेडीजनी नक्की हे ट्राय करा, तुम्हाला नक्की कुठंतरी बेनिफिट होईल. आणि कोर ॲपचं सांगायचं राहिलं, कोर ॲपला अशा विटा पकडायच्या अशा, म्हणजे पोटासाठी, पोटाचा घेर वगैरे वाढला असेल ना, ह्या पद्धतीने तुम्ही करा. ओके, आता नेक्स्ट एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो मी मारतो पुशअप्स किंवा तुम्ही दंड म्हणा. पुशअप तुम्ही जर बिगिनर असाल, तुम्हाला येत नसेल, तर मी त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. वाटलंच तर लॉंग व्हिडिओ पण एखादा बनवतो मी. अशा विटा वगैरे घ्यायच्या. 2 विटा आता आहेच माझ्याकडे पडलेल्या आहे. अशा विटा ठेवायच्या, म्हणजे तुमचं तोंड म्हणजे जमिनीवर टेकण्याची जास्त प्रॉब्लेम येत नाही. आता मी तुम्हाला 10 पुशअप मस्तमध्ये दाखवतो.
5 दंड दाखवतो. पाच पुशअप दाखवतो. 5 हनुमान दंड दाखवतो. 'ओके. तुमची कुवत बघा, कॅपॅसिटी बघा, त्याच्यानुसारच तुमचा वर्कआउटची स्टेप ठेवा. माझं एकदा चॅनलला जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला कळेल. सुरुवातीला बिगिनर असाल तर कसं करायचं. ओके. आता नेक्स्ट स्टेप. आता मित्रांनो आपल्याला करायचं आहे ॲपचा वर्कआउट. ॲपचा वर्कआउटसाठी मी डंबेलचा वर्कआउट सगळ्यात शेवटी करतो, म्हणजे तुमचं बायसेप वगैरे जास्त नंतर एंडला करतो. मी मध्ये ॲपचा वर्कआउट करतो. तर ॲपसाठी पायरीवरती किंवा कुठलंही असं ठिकाण असेल पायरीसारखं तर तिथं बसा तुम्ही, म्हणजे तुमच्या पायाला जास्त फोर्स मिळेल, म्हणजे तुमच्या इथं जास्त स्ट्रेस येईल. तर ह्या पद्धतीनं 10-10, 20-20चे 1-2 सेट मारा. तुमची कॅपॅसिटी बघा, तुमची कुवत बघा, त्याच्यानुसार करा. मी सेट कुठं सांगणार नाही आहे. तुम्ही जर म्हणत असेल की मी सेट सांगणार नाही आहे, तुम्ही सुरुवात करा व्यायामाला आणि मग एक वर्षभर करा. थोडा थोडा करा. 5-5, 10-10 सेट. डायरेक्ट करायला नका जाऊ. सेट वगैरे सांगून काहीच उपयोग नाही. आता हा झाला ॲपचाच. अजून एक ॲपचा वर्कआउट सांगतो तुम्हाला. अशी वीट किंवा पाण्याची बॉटल ठेवायची मध्ये. ओके. आणि ह्या वेळेने ॲपचा वर्कआउट करायचा. ओके. तर मित्रांनो हा एक माझा फेवरेट वर्कआउट आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, कुठलं इक्विपमेंट आहे. तर भावांनो, तुम्ही जी बारबेल असतं का तुमचं, म्हणजे जिममध्ये वगैरे दोन्ही साईडलांमध्ये रॉड असतो आणि तुमची जी रिंग असते ना, त्याने बरेच जण वर्कआउट करताना दिसतात. तर मी जुगाड केलेला आहे. आमच्या टेरेसवरती ही पडलेली आहे फरशी. आता या फरशीने मी शोल्डरचा वर्कआउट करतो असा ह्या वेळेने. फक्त हे जरा केअरफुली करा, कारण याला शार्प टोका आहेत, तर तुम्हाला इंजुरी वगैरे होऊ शकते. जपून करा. याचे 10-20चे सेट मारून घ्यायचे. शोल्डर वगैरेमध्ये जर पेन असेल तर नका करू, पण तुम्ही जर हेल्दी असाल, फिट असाल तर नक्की करा. ओके. आता नेक्स्ट एक्सरसाइज. त्यानंतर आपला लास्ट वर्कआउट आणि बेस्ट वर्कआउट तो म्हणजे डंबेल. आणि ही 2च हत्यारं आहेत माझ्याकडं, हे 2 डंबेल. आता याच्यावरती बघा, तुम्हाला सांगतो बायसेप कसे मारायचे. बायसेपची पण करंट व्यवस्थित मेथड तुम्ही लक्षात घ्या. बऱ्याच जणांना बायसेप मारता येत नाहीत. तुम्हाला स्टेडी वेमध्ये, ह्या वेमध्ये उभं राहायचं आहे आणि तुमची बॉडी पोश्चर हलवायचं नाही, एकदम स्टेडी राहायचं आहे आणि स्लो मोशनमध्ये बायसेप मारायचे. असे लेडीज जर असेल तर 2-2.5 किलोचे डंबेल ठेवा. पाच ते 10 सेटमध्येच आहे ना तुमचं असं एकदम तुमची कॅपॅसिटी संपेल. तुमचा असे मजबूत 2-3 सेट मारा. आता मला व्हिडिओ मोठा होईल माझा, मला दाखवता नाही ना. आणि त्यानंतर लेग वर्कआउटमध्ये असं उभं राहायचं. यानेच तुम्ही ट्रायसेपचा पण वर्कआउट करू शकता. थोडासा असं पकडायचं आणि असे तुमचे ट्रायसेप पण डेव्हलप होऊन जातील. त्यानंतर पोटासाठी पण तुम्ही जर तुमची कॅपॅसिटी चांगली असेल तर असं वर्कआउट करू शकता. म्हणजे फक्त तुमचा कमरेमध्ये वगैरे पेन नाही पाहिजे. ओके. तर लव यू ऑल मित्रांनो. याच्यामध्ये अजून काही तुम्हाला वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला सुरुवात करायची असेल, काही सजेशन पाहिजे असतील तरी पण कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओत एवढंच. लव यू ऑल आणि चॅनलला फॉलो करून ठेवा. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.